हा मॅच भूमी सध्या आपण बघतोय स्ट्राइक एंड वरती नॉन स्ट्राइक एंड वरती गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज दिव्यानी आहेत नॉन स्ट्राइक एंड वरती स्ट्राइक एंड वरती भूमीच्या बॅट मधून समोरच्या दिशेने सध्या चेंडू गेलाय लॉंगॉनला सीमारेखा पार षटकार अतिशय सुंदर पद्धतीने या बॉलला फक्त डिफेन्स केलं. एक रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. आदरणीय सन्मान्य ॲडव्होकेट लायन्स क्लबचे आपण पाहत आहेत दयानंद मानकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की सर आपण प्लीज सन्मानानं व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल मेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून शिवजयंतीच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन. यावेळेला खराब फिल्डिंग लेझी क्रिकेट पाहायला मिळतं. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मेल खणखणीत चौकार 4. 5 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक पहिलं पाहायला मिळतं. SKCC बी ऑन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट बॅट फर्स्ट आणि 13 वर आतापर्यंत धावसंख्या. इनसाइड आउटचा फटका सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकात आतापर्यंत दमखम दाखवणारं हे षटक पाहायला मिळालं. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. प्रिसिला गोलंदाजी मार्कवर येत असताना आपण पाहत आहेत. देवियानी आणि भूमी अशी जोडी 2 षटकांचा खेळ आहे. ऑफ साईडला सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 15 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिले. सिंगल डबलला महत्व दिलंय. अप्रतिम सॉफ्ट हँडचा वापर केला. काय फटका खेळलाय भूमीच्या बॅटमधून. क्लास डाऊन दी ग्राउंड. सुपर टायमिंग. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका फक्त पुश केलं होतं. टच केलं होतं आणि ह्या वेळेला चेंडू सरळ निघून जातोय. सही खिलाड़ी वही होती है जो प्रॉपरली टाइमिंग के साथ क्रिकेट खेलती है. 21 रन. ऑन साईडला बॉलमॅनचा चांगला वापर परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली गेली. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरा आहे म्हणजे शेवटचं षटक हे आपल्याला पाहायला मिळतं. चांगला बॉल ऑन साईडला खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. एकच रन मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 23. 4 बॉलच्या समाप्तीनंतर SKCC बी टीमने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारली. हा कॉन्फिडन्स लेवल आपल्याला पाहायला मिळतोय. आत्मविश्वास खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. तो सेल्फ कॉन्फिडन्स. अप्रतिम चांगला फटका आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना सिंगल. एकच रन. 25 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 24 रन. शेवटचा बॉल आहे. 24 रन्स. अष्टविनायक आणि स्पार्टन दोन्ही संघाचे कॅप्टन या. चांगला फटका आहे. डायरेक्ट चेंडू निघून जातोय 1 रनवर. सॅटिस्फाईड. 25-26 धावांचा टार्गेट. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या. वेळेची दिरंगाई न करताना फिल्डिंग लगेच सजवून घ्यायची आहे. चला अष्टविनायक टीमचे कॅप्टन आणि स्पार्टन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच या त्वरित. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर यायचंय.
स्वीडन अँड मनीषा 26 धावांचा पाठलाग यावेळेला कशा पद्धतीने केलं जाईल, कारण म्हणतात ना स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागतं हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात किंवा आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल, कारण तो थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. तो स्वप्नांचा पाठलाग करायचा आहे. अर्थातच या धावा तुम्हाला अचीव करायच्या आहेत. जरी हा सामना दूर असला तरी सुद्धा कॉन्फिडन्स लेवल, कारण तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाही आहे. ऑन साईडला खूप चांगला फटका तर खेळला गेला आहे. सिंगल मेल नो बॉलच्या माध्यमातून 1+1 अशा 2 धावा मिळतील. आता फ्री हिटचा बॉल मनीषा कशा पद्धतीने या फ्री हिटच्या बॉलवर खेळतील. मोठा फटका टॅप केला जातोय. या मोठ्या फटक्याला सरळ बॅटने कदाचित खेळला असता तर षटकार डेफिनेटली मिळाला असता, परंतु प्रॅक्टिसचा थोडासा अभाव टॅप करण्यामध्ये. 3 रन झालेले आहेत 2 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगला बॉल या वेळेला सरळ चेंडू निघून जातोय. स्वीडनला हा चेंडू समजला नाही आणि परफेक्ट गॅदर केला जातोय. ऑन साईडला खेळलाय, फटका तर छान आहे. भूमी त्या ठिकाणी येते, कोणतीही मिस्टेक करत नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बॅटरला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. भावना न्यू बॅटर. ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन चांगला होता. सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचते. आता बॉल आहे 7 आणि 7 बॉलमध्ये 22 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 22 रन हे सामन्याचं समीकरण. अप्रतिम चांगला फटका आहे वन हँडने. क्या बात आहे, मेरे बायत का खेळ आहे असं दर्शवत असताना ही फिल्डिंग यावेळेला पाहायला मिळते. ओव्हर झालेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 5 रन झालेले आहेत, म्हणजेच इथून अजून सुद्धा 21 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल. बॉलर नेम प्लीज. जेनिस ह्यावेळेला ऑन साईडला मनीषाचा हा स्ट्रोक यावेळेला पाहायला मिळतोय. 1+1 अशा 2 धावा मिळतील. या 2 रन्स मिळतील. आता बॉल आहे तुमच्याकडे 5 आणि 5 बॉलमध्ये 19 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 19 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं अमितजी पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं. आई चंडिका मित्र मंडळ आयोजित या स्पर्धेचं आयोजन, कारण स्पर्धा म्हटली तर आयोजन तुमचं शानदार असायला हवं. नो बॉल 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या आहे 9. आता बॉल आहे 4 आणि 4 बॉलमध्ये 17 रनची आवश्यकता आहे. चांगला बॉल यावेळेला ऑफस्टमच्या थोडंसं बाजूने चेंडू निघून जातोय. 3 बॉल आणि 17 रन. आता 3 षटकार ठोकावे लागतील. चांगला फटका आणि इथे अंपायरवर डिरेक्ट निशाणा साधला होता आणि इथून आपण पाहतायत 2 रन मिळतील. आता 2 बॉल आणि 15 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल आणि 15 रन्स. 2 बॉल 15 रन्स हे सामन्याचं समीकरण. यावेळेला हा बॉल नो बॉलचा इशारा आलाय. 1+1 2 बॉल आणि 13 रन्स. 2 बॉल आणि 13 रन्स हे सामन्याचं समीकरण. दोन बॉल नो बॉल. पुन्हा एकदा सामन्यात ट्विस्ट निर्माण झालाय. 1 रन. दुसऱ्या रन्सची गरज आणि यावेळेला 2 धावा. 2+1. पुन्हा एकदा 3+1 3+1 4 धावा मिळतील. आता बॉल आहेत 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी रन्स हवे आहेत त्या 9. 2 बॉल आणि 9 रन्स. धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास. यावेळेला बॅटची एज घे. चेंडू पाठीमागे निघून जातोय. 1 बॉल आणि विजयासाठी आता 9 रनची आवश्यकता आहे. नो बॉल. पुन्हा एकदा मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट. आता 1 बॉल आणि 7 रन. चेसिंग कंपल्सरी आहे. जर लिगल बॉल आला, षटकार आला तर इथे विजय होईल. प्रतिस्पर्धी संघ, फिल्डिंग करणारा संघ अर्थातच SKCCB. आता 1 बॉल 7. अप्रतिम. गुड डिलिव्हरी आणि इथे विन होत असताना SKCCB टीम कॉंग्रॅच्युलेशन. चला या लगेच दोन्ही संघाचे कॅप्टन आणि
विनंती करेन दयानंदजी मानकर साहेब जे आपण पाहतायत एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व अध्यक्ष आहेत